ट्रिक जर आवडली तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। प्रश्न बघा, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 12 वर्षात तिप्पट होते, तर 9पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? मित्रांनो प्रश्न अवघड वाटत असेल तर बघा या ठिकाणी आपण ट्रिकने सॉल्व्ह करणार आहोत। सुरुवातीला मित्रांनो वर्ष दिलेलं आहे, पट दिलेलं आहे, लिहून घेतलं। मग काय दिलेलं आहे 12 वर्षात, मग वर्षाचा खाली 12 लिहून घेतलंय। किती पट होते? 3 पट होते, म्हणजे तिप्पट होते। ओके, मग त्याच्यानंतर 9 पट होण्यासाठी म्हणजे या ठिकाणी पटच्या खाली पट लिहिलं 9 पट, मग किती वर्ष लागतील? आता इथं वर्ष लागतील असं विचारलेलं आहे। मग काय करायचं बघा, या ठिकाणी तिप्पटचे 3चे 9 पट झाले, म्हणजेच या ठिकाणी 3चा वर्ग केल्यास 9 पट होणार। ओके, आता पुढे काय करायचं, हा जो घातांकामध्ये दिलेला अंक आहे 2, या 2ने सरळ या वर्षाला काय करायचं आहे, गुणायचं आहे। ठीक आहे, मग 12चा गुणाकार 2 सोबत केला तर 12 दुनी 24, 24 वर्ष लागतील। हे प्रश्नाचं आपल्या या ठिकाणी आन्सर आलेला आहे, ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे। जर तुम्हाला हा टॉपिक पूर्ण बघायचा असेल तर आपल्या चॅनलमध्ये जा, व्हिडिओमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज पूर्ण टॉपिक शिकायला मिळतील, पाहू शकता।